तर आपण कुबेर भंडारीचं दर्शन करून पावागडच्या दिशेने कूच करायला निघालेलो आहे. पावागड हे कुबेर भंडारीपासून 90 किलोमीटर अंतरावर आणि पावागडवर जाण्यासाठी गाडी आपली पायथ्याशी जाते. पूर्णपणे गडावर रोड आहे आणि तिथून पुढे आपण रोपवेचा वापर करू शकतो. रोपवेचं 150 रुपयाचं रिटर्नचं तिकीट आहे आणि वर गडावर दक्षिणामुखी तोंड असलेलं कालिकी मातेचं मोठं असं मंदिर आहे. आणि ज्यांना पण पायी जाण्याची इच्छा असेल वर तर 250 पायऱ्या ज्या आपल्याला चढावं लागतं पायी जाण्यासाठी. तर वर गेल्यानंतर भव्य असं दिव्य असं आपल्याला मंदिर दिसतं, जे कालिकी मातेचे एकदम असं नवीन याच्यामध्ये बांधलेलं आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. देवी पुराणाच्या आख्यायिकेनुसार सांगितले की जाते की जेव्हा प्रजापती दक्ष यांचा यज्ञ चालू होता तेव्हा भगवान शंकरांचा अपमान झाला आणि हा अपमान माता सती तेव्हा सहन करू शकली नाही. त्यामुळे तिने स्वतःचा देहत्याग करून घेतला. जेव्हा माता सतीने देहत्याग केला तेव्हा भगवान शंकर माता सतीचा देह घेऊन ब्रह्मांडात फिरू लागले वर तांडव करू लागले. तर ब्रह्मांड वाचवण्यासाठी तेव्हा भगवान विष्णूने सुदर्शनाचा वापर करून माता सतीच्या शरीराचे तुकडे केले. आणि जेव्हा माता सतीच्या शरीराचे तुकडे झाले ते ब्रह्मांडात जिथे जिथे पडले ते त्या तुकड्यांमध्ये शरीराचे तुकडे असो, वस्त्र असो या दागिने असे तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. तर त्याच्यापैकीच एक माता सतीचं वृक्षस्थळ हे पावागड इथे पडलं आणि इथे एक शक्तिपीठ तयार झालं. इथे अनेक बौद्ध भिक्षुकांना मोक्षप्राप्ती झालेली आहे. मंदिराच्या डिझाईनबाबत बोलायचं झालं तर मंदिराच्या